Good morning. This is seventh lecture of topic ecosystems and energy flow. Today we discuss next article ecological succession. Ecological succession यालाच मराठीत दुसरा पर्याय शब्द असा वापरला जातो पर्यावरणीय वारसा हक्क. काय म्हटलं जातं? पर्यावरणीय वारसा हक्क. Then question arises, what is the proper definition of this ecological succession? याची प्रॉपर व्याख्या कशी सांगता येईल? Actually, it is a gradual and acceptable changes takes place in an organism or species in a given time and area. That proper concept is called as a ecological succession. याला मराठीत कसं म्हणता येईल? एक ठराविक कालावधीमध्ये ठराविक जागेमध्ये कोणत्याही एखाद्या वनस्पती किंवा प्राण्यांची हळूहळू योग्य पद्धतीनं अपेक्षित वाढ होणं, त्याची डेव्हलपमेंट होणं, ही जी काही प्रक्रिया असते याला खऱ्या अर्थानं पर्यावरणीय वारसा हक्क असं म्हटलं जातं. आणि निसर्गामध्ये अशा घडामोडी सातत्यानं घडत असतात. नवनवीन स्पेसिस जन्माला येत असतात. कालानंतरानं त्या नामशेष होतात. काळाच्या ओघात ऊन, वारा, पाऊस, अदर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, अनेक निसर्गातल्या घडामोडी असतात. एक्झाम्पल अर्थक्वेक असेल, सुनामी असेल, एक्स्ट्रा फ्लो ऑफ वाइंड्स असतील, चक्रीवादळ असतील, फायर, थिक फॉरेस्टला जी फायर आग लागते, वणवा असतो तो असेल. असं कोणत्या ना कोणत्या कारणास्तव निसर्गामध्ये भयानक घडामोडी घडत असतात. त्यामुळं जन्माला आलेल्या ज्या काही वनस्पती असतात, जे काही प्राणी असतात, जीवसृष्टी त्या कालखंडात नामशेष होते आणि भविष्यात पुन्हा अनेक वर्षांचा कालखंड गेल्यानंतर पुन्हा हळूहळू स्लो ग्रॅज्युअल चेंजेस टेक्स प्लेस, ऍक्सेप्टेबल चेंजेस टेक्स प्लेस. अशा पद्धतीनं प्रक्रिया होते आणि पुन्हा नव्यानं स्पेसिस निर्माण होतात. ही जी काही नव्यानं निर्माण होण्याची प्रक्रिया आहे याला पर्यावरणीय वारसा हक्क म्हटलं जातं. इंग्लिश मध्ये इकॉलॉजिकल सक्सेशन असं म्हटलं जातं. हा आपल्या या टॉपिक मध्ये अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे. कारण इकोसिस्टीम म्हटलं की एन्व्हायरमेंट आलं, निसर्ग. मग निसर्गामध्ये ज्या सतत घडामोडी घडत असतात त्याच्यावरती फोकस असलाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हे आर्टिकल अत्यंत महत्वाचं आहे. Actually, this ecological section is totally depends upon one is environmental change. वातावरणामध्ये ज्या काय अचानक घडामोडी होत असतात, नैसर्गिक फॅक्टर्स जे असतात ते असतील. अँड सेकंड टाइम, तो काळ महत्वाचा आहे, वेळ महत्वाची आहे. हे दोन फॅक्टर्स इकॉलॉजिकल सक्सेशन वरती प्रक्रिया करत असताना आपल्याला दिसून येतात. Here, the process of ecological succession is develops due to number of steps or it involves number of steps. त्याचे काही टप्पे आहेत. इकॉलॉजिकल सक्सेशन एका दिवसामध्ये, एका वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये घडणारी प्रक्रिया नाही. त्याला अनेक वर्षाचा कालखंड जावा लागतो. तेव्हा कुठंतरी नव्यानं नवनिर्मिती घडत असते या पृथ्वी तलावरती. त्याच्या काहीतरी स्टेप्स आहेत. दीज स्टेप्स आर नुडेशन, इन्व्हॅजन, इसेसिस, ॲग्रिगेशन, कॉम्पिटिशन, रिएक्शन and stabilization. We see one by one.
निसर्गामध्ये घडणाऱ्या ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत, घडामोडी आहेत की ज्याच्यामुळं नवनिर्मिती होत असते. वनस्पती असो किंवा प्राणी असो, जी काही नवीन व्हरायटी आहे ती विकसित होत असताना या स्टेप्स मधून जावं लागतं. न्यूडेशन मीन्स असं गृहीत धरा की पृथ्वी तलावरती एकही ऑर्गॅनिझम अस्तित्वात नाही. तो कालखंड इमॅजिन करा. पूर्णपणे लावारस, उकळता रस, तप्त पृथ्वीचा गोळा होता. हळूहळू हळू थंड 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 झाला आणि नंतर त्या कालखंडामध्ये पृथ्वीवरती जीवसृष्टी अजिबात नव्हती. तो कालखंड इमॅजिन करायचा. ऍक्च्युली आपण ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हा टॉपिक शिकलेलो आहोत. त्यामुळं नेमकेपणानं तुम्हाला ते इमॅजिनेशन होत असेल. म्हणजे त्या कालखंडात पृथ्वीवरती एकही वनस्पती नव्हती, एकही प्राणी नव्हता. पूर्णपणे भग्नावस्थेत किंवा नग्नावस्थेत म्हटलं तरी चालेल तो पृथ्वीचा तप्त गोळा होता. त्या पृथ्वीच्या तप्त गोळ्यावरती कुणीही जन्माला आलेलं नव्हतं. ही पहिली स्टेप्स असेल कॉल्ड ॲज अ न्यूडेशन. मग यानंतर इन्व्हॅजन. थोडासा इन्व्हॅजनला आपण दुसरा मराठीत पर्याय शब्द वापरूया, आक्रमण. मग हळूहळू काहीतरी प्रोसेस घडेल ज्याला आपण ग्रॅज्युअल अँड ऍक्सेप्टेबल चेंज असं म्हणतो. मग या ठिकाणी हळूहळू प्रक्रिया घडेल. ती जी भग्नावस्था आहे, नग्नावस्था आहे, त्याच्यावरती हळूहळू काहीतरी निर्माण व्हायला सुरुवात होईल, आक्रमण झाल्यासारखं दिसेल. ही जी दुसरी प्रक्रिया आहे कॉल्ड एज ए इन्व्हॅजन. देन इसेसिस. इसेसिस मीन्स here migration of one species into the near by any land. सभोवतालची शेजारची जी काय जागा असेल त्या ठिकाणी ती मायग्रेट होईल अँड देन डेव्हलप ऑर ग्रो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नव्यानं स्वतः विकसित होईल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं कारण कोणतंही असेल आणि त्या ठिकाणीच कायमचं स्थलांतरित होणं, विकसित होणं, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए इसेसिस. द नेक्स्ट ॲग्रिगेशन. आणि मग ठराविक जी काही समुदाय असेल, कम्युनिटी असेल, स्पेसिस असेल, त्या एकत्रित येतील आणि एकोप्याने त्या वाढतील लाईक ए फॉरेस्ट. जसं की घनदाट जंगल, एका ठिकाणी एकत्रित ॲग्रिगेशन झालेलं असतं, थिक फॉरेस्ट झालेलं असतं. या पद्धतीनं ॲग्रिगेशन होईल, एकत्रित येतील. देन कॉम्पिटिशन. मग एकत्रित कम्युनिटी झाली, समुदाय झाला की साहजिकच संघर्ष हा अटल असेल. एकमेकाशी कॉम्पिटिशन असेल फॉर फूड, वॉटर, शेल्टर, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी हा प्रत्येक व्हरायटी, प्रत्येक स्पेसिस, आयदर प्लांट और एनिमल कुणी असो, त्या एकमेकाशी कॉम्पिटिशन करतील, स्पर्धा करतील. रिॲक्शन. कॉम्पिटिशन झालं की रिॲक्शन होणार. रिॲक्शन म्हणजे ती कशाही पद्धतीची असू शकते. पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते. निगेटिव्ह मध्ये निसर्गामध्ये जे काय अचानक घडामोडी घडतात, मगाशी आपण एक्झाम्पल पाहिली, अर्थक्वेक, फ्लड, सुनामी, एक्स्ट्रा फ्लो ऑफ वाइंड्स, चक्रीवादळ वगैरे, असं काही पण भूकंप वगैरे, असं काहीतरी लावारस बाहेर येत असतो. या पद्धतीच्या घडामोडी निसर्गामध्ये घडतच असतात. कुठे ना कुठेतरी घडत असतं. या पद्धतीनं आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह रिॲक्शन्स आर देअर अँड देन स्टॅबिलायझेशन. आणि नंतर तरी सुद्धा कितीही वेगवेगळ्या घडामोडी झाल्या तरी सुद्धा सर्व सजीव, आयदर प्लांट और एनिमल कोणी असो, त्यानंतर स्थिरावतात, स्टॅबिलाइज होतात, स्थिर होतात, व्यवस्थित विकसित होतात, डेव्हलप होतात. ह्या सर्व स्टेप्स मधून गेल्यानंतर एकच प्रोसेस होते, ती म्हणजे इकॉलॉजिकल सक्सेशन.
ज्याला आपण पर्यावरणीय वारसा हक्क असं म्हणतो. आणि हे निसर्गामध्ये सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. ह्या स्टेप्स सुद्धा हळूहळू सातत्यानं चालत असतं. ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू. अँड ॲक्सेप्टेबल चेंज टेक्स प्लेस इन an organism or species during here specific time and specific area. That concept is called as a ecological succession. Actually there are two types. याचे प्रमुख दोन प्रकार पडतात. मी मुद्दाम जाणीवपूर्वक लिहिलेले आहेत. हे पॉइंट्स तुमच्या समोर जर असतील तर भविष्यात तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर 2 मार्काला प्रश्न विचारला, डिस्टिंग्विश बिटवीन और कंपेअर इन बिटवीन हिअर प्रायमरी सक्सेशन अँड सेकंडरी सक्सेशन असे जर पॉइंट्स विचारले तर तुम्हाला लिहिता येतील. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक तुमच्या समोर हे पॉइंट्स लिहिलेले आहेत. विथ द हेल्प ऑफ दीज पॉइंट्स वी डिस्कस इझिली डिफरन्स बिटवीन प्रायमरी सक्सेशन अँड सेकंडरी सक्सेशन. ह्या दोन्हीतला फरक आपण याच्या साहाय्यानं नेमकेपणानं समजून घेऊया. बिकॉज दीज आर द 2 मोस्ट इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ इकॉलॉजिकल सक्सेशन. हे प्रमुख 2 प्रकार आहेत. या बाजूला इथं जो लिहिलाय तो पहिला प्रकार प्रायमरी सक्सेशन, इथं जो दुसरा लिहिलाय तो सेकंडरी सक्सेशन. हे 2 प्रकार आहेत. We see one by one. First, points definition, व्याख्या, which occurs from barren, uninhabited areas such as newly formed pond, rock, etc. म्हणजे प्रायमरी सक्सेशन कुठे घडतं पहा, which occurs कुठे घडतं पहा, from barren, uninhabited areas. पूर्णपणे एकदम नव्यानं डेव्हलप न्यूली फॉर्मड एरिया असेल. जसं मगाशी मी म्हटलं, पृथ्वीचा तप्त गोळा आहे, त्याच्यावरती एकही जीव नव्यानं निर्माण झालेला नाही. पूर्णपणे लावारस वगैरे जस्ट थंड थंड होत आलेला आहे. अशी जी भूखंड असेल त्याला आपण बॅरेन एरिया म्हणूया, किंवा अनइनहॅबिटेड एरिया की जिथं कुणीही अस्तित्वात नाही असा एरिया. आणि मग त्या ठिकाणी पहिल्यांदा जो न्यूली फॉर्मड पॉन्ड ऑर रॉक्स, नवीन एखादं डबकं त्या ठिकाणी तयार होईल, नव्यानं खडक वगैरे माती तयार होईल. म्हणजे अजून कोणताही सजीव निर्माण झाला नाही. पृथ्वीतलावरती फक्त डबकी तयार होती किंवा माती किंवा दगड या पद्धतीनं आपल्या जमिनीचा भाग तयार होईल. या प्रकारच्या एरियामध्ये प्रायमरी सक्सेशन नेहमी घडताना आपल्याला दिसून येईल. त्याच्या विरोधात कसं होते पहा, which occurs where the existence of life previously. म्हणजे अगोदर हे सर्व होतं, पण काही कारण अशी असतील, अचानक निसर्गामध्ये काहीतरी घडामोडी घडल्या असतील की ते प्रिव्हियस लाईफ एक्सटेंड झालं असेल, नामशेष झालं असेल, पूर्णपणे नामशेष झालेलं असेल. मग कोणतंही कारण असेल, इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, बट गॉट अबंडेड ड्यू टू नॅचरल डिस्टर्बन्स, फ्लड, सुनामी, अर्थक्वेक, प्रचंड मोठा महापूर आलेला असेल, प्रचंड मोठा पाऊस, ओला दुष्काळ असेल, ड्रॉट, कोरडा दुष्काळ असेल, अर्थक्वेक, भूकंप वगैरे झालेला असेल, सुनामी झालेली असेल, अशा काही निसर्गातल्या घडामोडी झाल्यामुळं, किंवा फायर, आग लागलेली असेल, घनदाट जंगल असेल, डोंगर असेल, त्याला वणवा लागलेला असेल, त्याच्यामुळं पूर्वी तिथं जीवसृष्टी होती, पण अशा कारणामुळे ती नामशेष झाली, तर भविष्यात पुन्हा नव्यानं ती निर्माण होते.
एक्झाम्पल आपण घेऊया. तुम्ही विद्यार्थी जिथं राहता त्याच्या आसपास एखादा डोंगर असतो. त्या डोंगरावरती अचानक एखादा दर उन्हाळ्यामध्ये, प्रत्येक उन्हाळ्यामध्ये काही लोक स्वतःहून जाणीवपूर्वक आग लावत असतात, वणवा पेटतो आणि डोंगराचं जे गवत असेल तर ते पूर्ण जळून जातं, बेचिराख होतं. तो डोंगर पूर्णपणे बॅरेन दिसतो. इथं जर शब्द वापरला बॅरेन, अनहॅबिटेड, जणू काय त्या डोंगरावरती पूर्वी काहीही नव्हतं असं पूर्णपणे तो डोंगर बेचिराख होईल. पण पूर्वी काहीतरी होतं, पूर्वी गवत होतं, ते बेचिराख झालं. पण भविष्यात पुढच्या येणाऱ्या रेनी सीझन मध्ये पुन्हा पाऊस पडतो. जरी पूर्वी ते गवत जळून गेलं असलं तरी सुद्धा पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी गवत येतं. ही प्रक्रिया दरवर्षी त्या डोंगरावरती घडते. नव्यानं पुन्हा तिथं वनस्पती येत असतात. दॅट इज कॉल्ड एज अ सेकंडरी सक्सेशन. याला सेकंडरी सक्सेशन असं म्हणायचं. हे फार महत्वाचं आहे आणि हे निसर्गामध्ये घडत असतं. सेकंड पॉइंट त्याच रिलेटेड आहे पहा. इट हॅपन्स इन लाईफलेस ऑर बॅरेन एरिया. म्हणजे हे फक्त जिथं कुणीही अस्तित्वात नसतं, नव्यानं पहिल्यांदा सुरुवात होते, याला प्रायमरी सक्सेशन असं म्हणायचं. आणि इथं मात्र काय, इट हॅपन्स इन दॅट एरिया वेअर लाईफ इज प्रिव्हियसली इनहॅबिटेड. पूर्वी कोणतरी जर असलं तरच ते बेचिराख झाल्यानंतर पुन्हा नव्याने येईल. आता आपण इथं चांगलं एक्झाम्पल पाहिलं की डोंगरावरचं गवत पूर्ण जळून गेलं. याचा अर्थ पूर्वी गवत होतं, ते जळून बेचिराख झालं, पूर्ण नामशेष झालं. पण तरी सुद्धा पुन्हा ऊन वारा पाऊस आल्यानंतर पुन्हा नव्यानं गवत येतं. म्हणजे पूर्वी गवत होतं, ते नामशेष झालं आणि पुन्हा नव्यानं निर्माण झालं. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ऍक्च्युअली सेकंडरी सक्सेशन. याला आपण सेकंडरी सक्सेशन असं म्हणतो. थर्ड पॉइंट, इट रिक्वायर्स नियर अबाउट और अबाउट 1000 years. हे फार कमी झालं खरं तर. पृथ्वी तलावरती जेव्हा पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हा लाखो वर्षाचा कालखंड गेला. मिलियन्स ऑफ इयर्स, कितीतरी लाखो वर्षांचा कालखंड गेला. तेव्हा पहिल्यांदा पाणी, पाण्यामध्ये एकपेशीय वनस्पती, नंतर बहुपेशीय. हे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ या टॉपिक मध्ये आपण अभ्यासलेलं आहे. त्याला थाउजंड्स ऑफ इयर नाही तर मिलियन्स ऑफ इयर कालखंड गेला दिसून येतो. त्यामुळे इथं मिलियन्स हा शब्द वापरला तरी चालेल. लाखो वर्षाचा कालखंड जावा लागतो तेव्हा प्रायमरी सक्सेशन होत असताना आपल्याला दिसून येतो. सेकंडरी सक्सेशन मात्र इट रिक्वायर्स ओनली 50 to 200 years. 50 ते 200 वर्षाच्या कालखंडात जरी नामशेष झालेलं असलं तरी पुन्हा नव्यानं नवनिर्मिती होते, नवीन ते विकसित होतं, नवनिर्माण होतं, डेव्हलप होतं. त्यासाठी 50 ते 200 वर्षाचा कालखंड पुरेसा असू शकतो. द नेक्स्ट, अनफेवरेबल इन स्टार्ट. सुरुवातीला तयार होत असताना वातावरण अनफेवरेबल असतं. म्हणजे आपण पृथ्वीचं उदाहरण घेतलं. पृथ्वीचा तप्त गोळा होता, लावारस नुसता होता. म्हणजे नवीन काहीतरी जन्माला यायला वातावरण फेवरेबल होतं का, तर अजिबात नाही. म्हणून लाखो वर्षाचा कालखंड जातो, हळूहळू प्रक्रिया घडते. हे इथं महत्वाचं आहे. इथं मात्र फेवरेबल फ्रॉम बिगिनिंग. जरी ते गवत बेचिराख झालं असलं तरी सुद्धा ती एक नैसर्गिक घटना घडलेली असते किंवा आर्टिफिशियल घटना घडलेली असते. पण ऊन वारा पाऊस हे फॅक्टर तर चांगले पोषकच आहेत. तात्पुरतं गवत जरी बेचिराख झालं असलं तरी ऊन वारा पाऊस एन्व्हायरमेंट पोषक घटक आहेत. त्यामुळे पुन्हा कमी वेळेत नव्यानं दुसरं गवत निर्माण होतं. या पद्धतीनं फेवरेबल फॅक्टर्स फॉर बिगिनिंग, नवनिर्मितीसाठी फेवरेबल वातावरण असतं.
फरक असलेला आपल्याला दिसून येईल. देन ॲब्सेन्स ऑफ प्रिव्हियस कम्युनिटी. आपण तेच उदाहरण पुन्हा पुन्हा पाहतोय. पृथ्वीचा तप्त गोळा, त्याच्यावरती कुणीतरी जीव असेल का? अजिबात नाही, असूच शकत नाही. म्हणजे ॲब्सेन्स ऑफ प्रिव्हियस कम्युनिटी. पूर्वी कोणती त्या ठिकाणी जीव नव्हता, इथं मात्र प्रेझेन्स ऑफ प्रिव्हियस कम्युनिटी. म्हणजे पूर्वी गवत होतं, तेच जळलं आणि त्या ठिकाणी पुन्हा नव्याने निर्माण झालं. म्हणजे पूर्वी होतं, याचा अर्थ प्रेझेन्स ऑफ प्रिव्हियस कम्युनिटी. या पद्धतीनं द नेक्स्ट, स्टार्ट लाईफ फ्रॉम लायकेन अँड मॉस. जो पृथ्वीचा तप्त गोळा आहे त्याच्यावरती पहिल्यांदा जो काही जीव निर्माण झाला असेल, बॅरेन एरियावरती जो काही जीव निर्माण झाला असेल, तो पहिला जीव नेहमी कोणता असतो? लायकेन अँड मॉस. कुठेही असो, पहिला अशाच पद्धतीचे सूक्ष्म जीव निर्माण होतात. एकदम मोठी वनस्पती निर्माण होत नाही, एकदम मोठा प्राणी निर्माण होत नाही. नेहमी ग्रॅज्युअल चेंजेस टेक्स प्लेस. हळूहळू बदल होतो. ऍक्सेप्टेबल चेंजेस टेक्स प्लेस. अपेक्षित बदल जर घडायचा असेल तर ते हळूहळू घडत असतो आणि साहजिकच पहिल्यांदा सूक्ष्मजीव निर्माण होतो. एक्झाम्पल लायकेन अँड मॉस. इकडे मात्र सीड्स अँड रूट्स ऑलरेडी प्रेझेंट. मी मुद्दाम जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा तेच उदाहरण घेतोय कारण तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट कन्सेप्ट जावा या दृष्टिकोनातून मी तेच एक्झाम्पल घेतोय. या ठिकाणी डोंगराचं उदाहरण घेतलेलं होतं. डोंगरावरचं पूर्वीचं गवत जळलं, परंतु त्याची जी काय बी बियाणं असतील, त्याची खोलवर रुजलेली जी काय मुळं असतील, गवत वरचीवर जळून गेलं, बेचिराग झालं, पण त्याची जी काही बी बियाणं असतील, त्या डोंगरावरती ज्या काय वनस्पती असतील, त्याची काय फळं बी बिया पडलेले असतील, त्याची जी काय मुळं असतील, ती थोडीफार काहीतरी जिवंत राहतात आणि पुन्हा ऊन वारा पावसाच्या माध्यमातून फेवरेबल कंडिशन, पोषक वातावरण मिळाल्यानंतर पुन्हा ते नव्यानं निर्माण होतात, डेव्हलप होतात. म्हणजे काय? सीड्स अँड रूट्स ऑलरेडी प्रेझेंट तिथं असतात आणि म्हणून नवनिर्मिती तयार होते. म्हणून त्याला सेकंडरी सक्सेशन असं म्हटलं जातं. देन लास्ट, एरिया इज बेअर रॉक. एकदम असा वृक्ष खडक असेल, बॅरेन लँड, पूर्णपणे जमीन अशी एकदम भग्न अवस्थेतली असेल, कोरडं लावारस, जो तप्त लावारस असतो तो हळूहळू थंड झालेला असतो, अशी ती बॅरेन एरिया असतो. भग्न अवस्था असते, वृक्ष अवस्था असते. या पद्धतीने जसं की पृथ्वी तलावरती कोरडा दुष्काळ पडला असं गृहीत धरा. 3 महिन्याच्या ऐवजी 6 महिने दुष्काळ पडला तर पृथ्वी तलावरती सगळं कोरडं ठणठणीत झालेलं असेल, ती जी अवस्था असेल त्याला म्हणायचं बॅरेन लँड. त्या पद्धतीनं हे प्रायमरी सक्सेशन मध्ये तशी अवस्था असते. सेकंडरी सक्सेशन मध्ये काय असेल? बर्न्ड ऑर कट फॉरेस्ट एरिया. डोंगराला वणवा लागलेला असेल किंवा जिथं फॉरेस्ट असेल, घनदाट जंगल असेल, त्याला वणवा लागलेला असेल, अग्नी लागलेला असेल, बेचिराग झालेला असेल किंवा डिफॉरेस्टेशन, झाडं कट केलेले असेल, पुन्हा ती झाडं येतील. या पद्धतीने असे हे 2 महत्वाचे फरक आहेत. नेहमी हळूहळू डेव्हलपमेंट होते. ती वनस्पती असो, तो प्राणी असो, जलीय असो किंवा जमिनीवरचा असो, पाण्यातला असो किंवा जमिनीवरचा असो, ती वनस्पती असो किंवा प्राणी असो, नेहमी हळूहळू हळूहळू डेव्हलप होत असतो. निसर्गामध्ये घडामोडी अचानक निगेटिव्ह फॅक्टर्स अफेक्ट होत असतात. कोणतेही फॅक्टर असतील, ऊन वारा पाऊस वीज, अर्थक्वेक, फ्लड, असं काही घडत असतं. त्याच्या झपाट्यात त्या मरण पावतात, नामशेष होतात, पुन्हा नव्यानं हळूहळू हळूहळू डेव्हलप होत असतात. हे निसर्गाचं चक्र सातत्यानं चालू असतं. मग ते पाण्यातला जीव असो, जमिनीवरचा जीव असो किंवा कुठलाही अगदी वाळवंटातला जीव असो, प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडत असतो. जरी तो नामशेष झाला
तरी पुन्हा काही कालखंडानंतर थाउजंड्स ऑफ इयर, हजारो वर्षानंतर पुन्हा नव्यानं दुसरा जीव निर्माण होत असतो. हे निसर्गाचं चक्र सातत्याने चालतं, कारण प्रत्येकाचा वारसा हक्क असतो आणि तो वारसा हक्क, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए इकॉलॉजिकल सक्सेशन. याला इकॉलॉजिकल सक्सेशन असं म्हटलं जातं. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अत्यंत सुंदर एक्झाम्पल घेतलेले आहेत, अत्यंत सुंदर डायग्राम्स आहेत. त्या डायग्राम बारकाईनं पहा, डायग्रामची लेबल्स वगैरे बारकाईनं पहा, वाचन करा. 2-3दा व्यवस्थित बारकाईनं त्या डायग्राम पाहिल्या, त्याचं वाचन केलं की तुम्हाला पुन्हा हे मी जे आता एक्सप्लेन केलं ते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि इझिली समजेल हा तो कन्सेप्ट. या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित त्या डायग्राम्स याची एक्झाम्पल्स म्हणून बारकाईनं पहा. इथं वेळे अभावी मी ते डायग्राम काढलेले नाहीत, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी आहेत. पुन्हा मी सांगतो त्या बारकाईनं पहा, वाचन करा आणि काय जर शंका असतील तर पुन्हा विचारलं तरी चालतील. पण मला वाटतंय हा थोडक्यामध्ये हा कन्सेप्ट समजला असेल. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस कन्सेप्ट इकॉलॉजिकल सक्सेशन. ओके, थँक्यू.